मी धनश्री एंजल. बाबा तुमचं नाव काय? माझं नाव दिलीप बलराम पाटील. कुठून येता? कारले. बाबा तुम्ही थेरपीला इथे कधीपासून येताय? 1.5 वर्ष होऊन गेली. तुम्हाला थेरपीला हे कोणी ऍड्रेस वगैरे सांगितला? मला माझे मावशीचे मुलांनी इथे जरा थेरपीचं हे त्याला पण असाच त्रास भरपूर होत होता. डॉक्टर कडून तो पण कंटाळला होता. PIS पण तरी पण त्याला संपूर्ण किती भरपूर उपचार करून कुठे त्याला हे नाही झालं. तर त्यांनी उपचार केला आणि तो एकदम म्हणजे चालू शकत नव्हता, धावू शकत नव्हता. तो धावायला लागला. त्याला म्हणजे पोलीस मध्ये असून पण हे जागेवर बसून त्याला हे तर ते संपूर्ण चालू नव्हतं, धावायला लागला. तर त्याला त्याचा अनुभव आला म्हणून त्याने मला सांगितलं काय थेरपीला जे हे होईल ना ते तुला डॉक्टरच्या का होणार नाही म्हणून मी थेरपीला त्यांनी मला यायला प्रवृत्ती केली. तर आपण ज्यांनी तुम्हाला सांगितलंय त्यांच्यासाठी खूप थँक्यू. कारण का तुम्हाला आपल्या थेरपीचा ऍड्रेस त्यांनी सांगितला. आणि बाबा मी एक विचारेन की तुम्ही थेरपीला याच्या आधी भरपूर डॉक्टर केले? हो भरपूर डॉक्टर. मी एक डॉक्टर सगळे नाही केले पण MGM ला मी केले. आणि MGM केल्यानंतर परत 2-3 महिन्यांनी परत जसं तसा मला त्रास व्हायला लागला. तुम्हाला थेरपीला याच्या आधी काय त्रास होता? शोल्डर आणि ते म्हणजे हात कुठली वस्तू उचलू शकत नव्हतो, वापरू शकत नव्हतो. आणि मानेला मार बसला होता, कमरेला पायाला मार बसला होता. जवळजवळ अपंगच झालं, जीवन नको असं वाटायला लागलं होतं. आणि तुम्हाला थेरपी घेतल्यानंतर किती दिवसांमध्ये रिकवर झालं, तुम्हाला बरं वाटायला लागलं? रिकवर म्हणजे 15 दिवसांनी थोडं संपूर्ण 15 दिवसाची महिने आणखी त्या संपूर्ण जसं मी थेरपी रोज घ्यायला लागलो तसं संपूर्ण हे कमी होत गेलं. तुम्ही थेरपीला यायच्या आधी तुम्हाला कोण सोबत घेऊन यायचं की तुम्ही एकटे यायचा? नाही, मी एकटाच यायचं. पहिले मी गाडी चालवायचो पण ते गाडी काही मी सायकलवर यायला लागलो. सायकलवर यायला लागलो. आणि आता कशाने येताय? आता सायकल गाडी दोन्ही कसंही येऊ शकतो. तुम्हाला जास्तीत जास्त कोणत्या थेरपीने बरं वाटलं? मला मॉममेट आणि हे आपले अल्ट्रासाउंड. बाबा तुम्हाला आणखीन काय काय त्रास या थेरपीमुळे जाणवलाय? त्रास जो तुमचा बरा झालेला आहे तो तुम्हाला अन्न पचन होत नव्हतं. अन्न पचन होतं ते बेल्ट लावल्यावर कमरेला आणि मॉममेटमुळे. तर जे बाबा तुम्हाला बघतायत त्यांना काय तुम्ही सांगाल? त्यांना सांगणार म्हणजे जे आपल्याला डॉक्टरच्याकडे आपली जी समस्या निभावत नाही ती आपल्याला थेरपी मुलं सहज करते आणि विनामूल्य आपल्याला हे होते. डॉक्टरनी आपल्याला समजा सांगितलं हे तुमचं ऑपरेशन करायला लागलं, मणक्याचा त्रास आहे, गॅप आहे किंवा शोल्डरचा, डॉक्टर आपल्याला 2-3 लाख हे सांगतात आणि हमी का देत नाही. आणि आपल्याला परत जरी ऑपरेशन झालं तरी त्याची गॅरंटी नाही. आणि इथे आपल्याला थेरपीला आल्यानंतर थोडं म्हणजे सावकाश एकदम ना होणार पण थोड्या वेळ 100% गॅरंटी मिळते आणि होते. मी प्रत्यक्ष डोळ्याने कितीतरी लोक येऊन सुरक्षित होऊन गेली असे मी अनुभव घेतलेला इथला. म्हणजे आपली जी मॉममॅट आहे ती कशी आहे? एकदम मॉममॅट म्हणजे आई आपल्या आईच्या सारखीच माया देते, संपूर्ण काम करते. आपल्या लहान मुलाला जशी आई संगोपन करते त्याप्रमाणे मॉममॅट आपलं काम करते. मॉममॅट कशी आहे? एकदम भाजलंय. बाबा मी एक विचारेन, तुम्हाला जो जुना त्रास होता त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे चालायचा? जुना त्रास म्हणजे पाय माझा एक ह्यातून सांध्यातून त्याला मार बसलेला होता. त्यामुळे चालायला जमत नव्हते, अडकत चालायचो. मान मोडलेली होती, मानेला पण त्रास झालेला होता. मान मोडले, एक हाताचा एक हे बाहू हे झाला निकामी झाला होता, त्याला मार बसला होता. म्हणजे करायचा बंद झालेला. म्हणजे आपण काय वर खाली करू शकत नव्हतो. तो संपूर्ण दोन्ही हात म्हणजे वर करून खाली करून संपूर्ण झाले. आणि आता कसे चालताय? आता संपूर्ण एकदम क्लिअर झालं, म्हणजे कुठलेच काय वाटत नाही. थँक्यू बाबा, तुमचा एवढा छान असा अनुभव शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच.